ना कुठं मोठ्या शहरात मोठे बॉम्बस्फोट व्हायचे, अनेक लोक मारले जायचे, शेकडो लोक जखमी व्हायचे आणि दुसऱ्या दिवशी त्याची बातमी सर्व वर्तमानपत्रात अगदी भडक हेडलाईनमध्ये यायची. हे बातमी येणं काही फारसं मला आश्चर्य वाटत नव्हतं, कारण तो मोठे स्फोट होते, अतिरेकी हल्ला म्हणजे कृत्य होतं, हे येणं योग्य आहे. पण ज्या दिवशी ही बातमी येत होती, तुम्ही जर त्या वर्तमानपत्रांचं आता तुम्हाला जुने वर्तमानपत्र काढून पाहिलं तर त्याच दिवशी IB आपली जी इंटेलिजन्स संघटना आहे, गुप्तचर संघटना, ती त्याच दिवशी हे कुठल्या संघटनेने केले हे सांगायचे आणि गव्हर्मेंट त्यांचा हवाला देऊन हे अमुक अमुक संघटनेने केले, सिमीने केले, इंडियन मुजाहिदीनने केले, ह्यात LETचा हात आहे, ह्यात अमुक मोहम्मद याचा हात आहे, अशा वेगवेगळ्या गोष्टी त्याच दिवशी यायच्या. त्याच्यानंतर 4 ते 8 दिवसानंतर प्रत्येक राज्यामध्ये ज्या अँटी टेररिझम स्क्वॉड्स आहेत त्याची वेगवेगळी नावं आहेत. महाराष्ट्रामध्ये ATS म्हणतात, कुठं SIT म्हणतात, कुठं STF म्हणतात, कुठं स्पेशल सेल म्हणतात. तर ह्या ज्या एजन्सी प्रत्येक राज्यामध्ये आहेत त्या IBचे बगलबच्चे किंवा IBचे बाहुले, हात कसले बाहुले म्हणजे कठपुतल्या अशाच प्रकारच्या होत्या आणि ते IB त्यांना सांगायचं की यांनी केलेले आहे, तुम्ही या लोकांना अटक करा. हे लोक त्यांना अटक करायचे, ज्यांच्याविरुद्ध काहीही पुरावा नाही त्यांना अटक करायचे, त्यांच्या मुसक्या बांधून त्यांचे फोटो प्रसिद्ध व्हायचे आणि पुढे काही दिवसानंतर त्यांच्याविरुद्ध चार्जशीट जायचं. हे चार्जशीट कशाच्या जोरावर जायचं? फक्त त्या लोकांचे कबुली जबाब ते सुद्धा पोलिसावर समोर घेतलेले, कारण आता काही नवीन कायद्यात पोलिसासमोरचे जबाब ग्राह्य मानले जातात आणि त्यांच्या घरातून काही आक्षेपार्ह वस्तू जप्त केल्या हे दाखवून त्यांच्याविरुद्ध चार्जशीट पाठवायची. हा एक गुन्हा संपतो नाही तोपर्यंत दुसरा स्फोट व्हायचा, तेच सगळ्या गोष्टींची पुनरावृत्ती व्हायची, त्याच हेडिंग, त्याच संघटनांची नावं, काही मुसलमानांना अटक, त्यांची मुसक्या बांधून परेड, चार्जशीट. तर असं प्रत्येक 1-2 महिन्याला होत होतं आणि हे परिस्थिती 2008 पर्यंत चालू होती. त्यामुळं सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये असा एक संभ्रम निर्माण झाला होता किंवा अशी खात्री होत चालली होती की हे सगळे स्फोट मुस्लिमच करतात आणि संपूर्ण मुस्लिम समाजाबद्दल एक गैरसमज सगळ्या समाजामध्ये निर्माण झाला होता आणि तो आजही आहे. तो कुठंपर्यंत चालू राहिला? जोपर्यंत करकरे महाराष्ट्र ATSचे चीफ झाले नाही तोपर्यंत चालू झाला. करकरेंनी जून 2008मध्ये ATS प्रमुखपदाची सूत्र हाती घेतली. त्याच्यानंतर सप्टेंबरमध्ये मालेगावचा दुसरा स्फोट झाला. पहिला स्फोट 2006 साली झाला होता, त्यामध्ये 9 मुसलमानांना आत टाकलेलं होतं, ते अजून आतच होते. तर 2008मध्ये सप्टेंबरमध्ये दुसरा स्फोट झाला. नेहमीप्रमाणे IBने त्यांना आपले इनपुट्स ज्याला म्हणतात की बाबा अमुक अमुक संघटनांनी केलं, अमुक लोकांचा सहभाग आहे, त्यांना अटक करा. करकरे हा अत्यंत प्रामाणिक आणि एकनिष्ठ, आपल्या सर्व्हिसशी एकनिष्ठ, देशाशी एकनिष्ठ आणि अत्यंत प्रामाणिक असे अधिकारी होते. करकरेंनी म्हटलं की मला जोपर्यंत पुरावा मिळत नाही तोपर्यंत मी कुणाला अटक करणार नाही आणि त्यांनी खऱ्या अर्थाने तपास करायला सुरुवात केली आणि खऱ्या अर्थाने त्यांनी तपासाची सुरुवात जो स्फोट झाला होता त्या ठिकाणापासून केली आणि त्यांना त्यात मोटरसायकल मिळाली की ज्यावर स्फोटकं लादली होती. त्याचं निरीक्षण केलं असताना आणि त्याची तपासणी केली असताना ती प्रज्ञासिंग ठाकूर यांची होती असं दिसून आलं. त्यांनी पहिल्यांदा प्रज्ञासिंग ठाकूरला अटक केली. त्याच्यानंतर त्यांना इंट्रॉगेशन करताना त्यांनी इतरांची नावं सांगितली. त्याच्यानंतर लेफ्टनंट कर्नल पुरोहित, मेजर उपाध्याय, समीर कुलकर्णी, दयानंद पांडे अशा लोकांना 11 लोकांना अटक केली. पण ह्या 11 लोकांना अटक केल्यापेक्षा महत्त्वाचा बाब म्हणजे त्यांच्याकडे 3 लॅपटॉप मिळाले आणि त्या लॅपटॉपचं निरीक्षण केलं असताना करकरेंना असं दिसून आलं की 2003च्या दरम्यान अभिनव भारत नावाची एक संघटना तयार झाली होती आणि ती संघटना आर्यावर्त हिंदू राष्ट्र स्थापन करण्याचा त्यांचा मुख्य उद्देश होता आणि त्यासाठी ते देशभर मीटिंग घेत होते, त्यासाठी ते RDX गोळा करत होते, त्यासाठी ते लोकांना प्रशिक्षण देत होते आणि स्फोट करायला लावत होते आणि त्या स्फोटांची माहिती ब्राह्मण्यवादी संघटनांनी ज्यांना काबीज केलं ती IB ही संघटना खोटी देत होती आणि त्याच्यानंतर त्यांचा खोटा तपास केला जात होता. ही माहिती, ही परंपरा सुरू होती. पण करकरेंनी ही परंपरा तोडली आणि त्याच्यानंतर ज्यावेळी त्यांना त्या लॅपटॉपमध्ये ही सगळी माहिती मिळून आली त्यावेळी त्यांना असं दिसलं की पूर्वीचे जे सगळे स्फोट झाले ते सुद्धा याच लोकांनी केले होते. त्या प्रत्येक गोष्टीमध्ये ते आत घुसायला लागले. त्यांना त्या 3 लॅपटॉपमध्ये 48 क्लिप्स मिळाल्या होत्या व्हिडिओ आणि ऑडिओच्या. त्यापैकी 5-6 त्यांनी पाहिल्या होत्या आणि अनेक लोकांना बोलवून त्यांची विचारपूस सुरू केली होती. त्यांनी सर्व जर पाहिल्या तर आपला सगळा जो आपला भांडाफोड होईल आणि आपण जो इतका कट अत्यंत परिश्रमपूर्वक जो तयार केला आहे तो बाहेर पडेल याची त्यांना भीती वाटायला लागली आणि म्हणून, कारण हे जर बाहेर पडलं असतं
तर IBचंही पिंग फुटलं असतं. ते IBलाही भीती होती. म्हणून IB, अभिनव भारत, RSS यांनी कट करून करकरेंना मारायचं ठरवलं. कसं मारायचं हा विचार करत असतानाच मुंबईवर हल्ला होण्याची डेफिनेट इन्फॉर्मेशन त्यांना मिळाली. ती डेफिनेशन म्हणजे इतकी नक्की माहिती होती की त्याचे अक्षांश काय, त्या जी बोट यायला लागली त्याचे अक्षांश काय, रेखांश काय, इतकंच नव्हं तर त्यांच्याकडे जे फोन आहेत त्या फोनचे नंबर कोणते कोणते आहेत ती सर्व माहिती IBला मिळाली होती. पण ती IBनी मुंबई पोलीस की ज्यांना सर्वप्रथम देणं आवश्यक होतं त्यांना दिली नाही. ती माहिती त्यांनी वेस्टर्न नेव्हल कमांड की ज्यांच्या पाण्यातून यांची बोट येणार होती LETची त्यांना दिली नाही. तर तो ताज ओबेरॉय आणि नरिमन हाऊस यांच्यावर जो हल्ला होणार होता तो होऊ दिला. आणि त्यांचे जे फोन यांनी त्यांच्याकडे होते त्या फोनवरून त्यांची मिनिट टू मिनिट माहिती यांना मिळत होती. त्याचा उपयोग करून घेऊन त्यांनी बरोबर त्याच वेळी CST कामा रंगभवन याचे पॅरलल हल्ला केला, समांतर हल्ला केला. ह्या IB, मुंबई पोलीसचे काही अधिकारी आणि अभिनव भारत ह्या सर्वांनी मिळून हा समांतर हल्ला केला. करकरेंना फसवून त्या ठिकाणी पाठवण्यात आलं आणि करकरे आणि त्यांच्याबरोबर जे होते त्यांची हत्या झाली. हा त्याचा इतिहास आहे. करकरेंना मारल्यामुळं हे सगळे निर्धास्त झाले की आता आपलं काही भांडं फुटणार नाही, आता आपलं बिंग फुटणार नाही, आता आपण जो हा कट रचलेला आहे तो कोणाला समजणार नाही. पण करकरेंच्या हत्येनंतर लोकांच्या मध्ये कुजबूज सुरू झाली की करकरेंनी आपल्या तपासात इतर अनेक बाबी उघडकीला आणल्या होत्या. पूर्वीचे जे स्फोटसुद्धा त्यांनीच केले होते, समझोता एक्सप्रेस म्हणा, अजमेर शरीफ, मक्का मशीद, मालेगाव 2006 ह्या त्यांनीच केले होते, अशी लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली. आणि त्यामुळे जनतेने शासनावर असा दबाव आणला की या सर्व पूर्वीच्या स्फोटांची सुद्धा फेरचौकशी झाली पाहिजे. शासनाला त्यांच्यापुढं नमावं लागलं आणि मग NIA मार्फत आणि राजस्थानच्या SIT मार्फत अजमेर शरीफ, मक्का मशीद, समझोता एक्सप्रेस आणि मालेगाव 2006 ह्या चारही गुन्ह्यांचे फेरतपास झाले. आणि फेरतपास झाल्यानंतर NIAने पूर्वी ज्या लोकांना अटक केली होती त्या सर्व मुसलमानांना त्यांना त्यात एकतर अटक केली होती किंवा संशय दाखवला होता किंवा काही प्रकरणी चार्जशीटही पाठवलं होतं. पण NIAने ज्यावेळी फेरतपास केला तर त्यावेळी दिसून आलं की हे सर्व लोक निरपराधी आहेत. म्हणून त्यांना सोडणं भाग पडलं. त्यांनी या चारही केसमध्ये जे मुसलमान अटक केले होते त्यांच्या विरुद्ध चार्जशीट पाठवलं होतं त्यांना सोडलं आणि त्यांच्याऐवजी RSS, अभिनव भारत आणि जय वंदे मातरम या ब्राह्मण्यवादी संघटनांच्या लोकांना अटक केली आणि त्यांच्याविरुद्ध चार्जशीट पाठवले. त्यापैकी आपल्याला आश्चर्य वाटेल अजमेर शरीफचा निकालही लागलेला आहे आणि त्यामध्ये RSSच्या लोकांना शिक्षा झाली आहे. पण ही गोष्ट कोणी सांगतच नाही, ही गोष्ट जनतेपुढे आणतच नाही. पण त्याचवेळी दुसरी जी केस आहे मक्का मशीद आणि अजमेर शरीफ ह्या दोन्ही केसेस एकाच गटाचा भाग होता. एकाच ग्रुपनी एकाच प्रकारे आणि एकाच प्रकारची सिम कार्ड आणि मोबाईल फोन वापरून केले होते. पण मक्का मशीदमध्ये मात्र त्यांना निर्दोष सोडण्यात आलं. त्या निर्दोष सोडण्यात काय चुका झाल्या हे मला वेळ मिळाला तर मी पुढच्या भागात सांगणार आहे. तर आता मी आपल्याला ज्या गोष्टी सांगितल्या त्या कशासंबंधीच्या आहेत की ज्या करकरेंच्या हत्येनंतर लोकांमध्ये क्षोभ वाढला, त्यांची मागणी वाढली आणि म्हणून ज्या गुन्ह्यांचे फेरतपास झाले त्या 4 गुन्ह्यांची आपल्याला स्फोटांची माहिती समजली. मग मी काय विचार केला, हे जर असं असेल तर बाकीचे अनेक स्फोट झाले तर त्यांचा फेरतपास झालेला नाही. त्यांचा फेरतपास झालेला नाही पण त्यामध्ये तपासामध्ये काही निष्पन्न झालं होतं का आणि तपासी अंमलदारांनी किंवा तपासी एजन्सीनी त्याचा पुढे तपास केला नाही अशी वस्तुस्थिती आहे का हे बघण्याचा मी प्रयत्न केला. पहिली केस घेतली मी जयपूरची. जयपूरच्या केसमध्ये 3-4 स्फोट जयपूरमध्ये एकाच वेळी झाले होते. त्यामध्ये असे साखळी स्फोट म्हणतात त्याला. त्यामध्ये एक स्फोट हवामहाल म्हणून आहे त्या ठिकाणी झाला होता. तो स्फोट झाल्यानंतर एक विजय नावाचा हमाली काम करणारा माणूस हा लोकांना बोलत सुटला की ही जी सायकल आहे ज्याच्यावर स्फोट झाला ती मीच ठेवली होती. ही बातमी काही वार्ताहरांना कळाली. आज तकचे वार्ताहरांनी त्याला धरला, त्याला विचारलं तर म्हटलं हो ही सायकल मीच ठेवली होती. त्याच भागात राहणारी मीना नावाची एक महिला आहे, त्यांनी मला ही सायकल ठेवायला सांगितलं होतं आणि त्यासाठी मला त्यांनी भरपूर मोठी रक्कम दिली होती, 1 लाख रुपये दिले. मग आज तकवाल्यांनी त्याला आपल्या स्टुडिओत नेलं आणि त्यांना सांगितलं तू सांग आता कॅमेऱ्यावर. त्याने स्टुडिओमध्ये सांगायला सुरुवात केली. त्याचं लाईव्ह टेलिकास्ट सुरू झालं. पण पोलिसांना किंवा तपासी एजन्सीना ही बाब पुढे यायला नको होती. म्हणून त्यांनी काय केलं, स्टुडिओमध्ये तो इंटरव्ह्यू देत असताना स्टुडिओमधून त्याला उचलून नेला आणि नंतर सांगितलं की या विजय आणि ही जी मीना आहे यांचा आम्ही तपास सखोल करणार आहोत. त्याचा तपास आजपर्यंत झाला नाही. ह्याच जयपूर केसमध्ये एक मधुकर मिश्रा नावाच्या ग्रस्तानी एक मेसेज वेगवेगळ्या मीडियाना गेला होता. स्फोट होण्याच्या पूर्वी 10 मिनिटं इंडियन मुजाहिदीनतर्फे तो पाठवण्यात आला होता
की आम्ही जयपूरच्या अमुक अमुक भागात 3-4 स्फोट करणार आहोत. स्फोट होण्यापूर्वी त्याचा ज्यावेळी तपास केला, कारण ही टेक्नॉलॉजी फार आपली जितकी फायद्याची आहे तेवढी तोट्याची आहे. जेव्हा पोलिसांनी त्याचा तपास सुरू केला त्यावेळी असं दिसून आलं की मुंबईच्या एक मधुकर मिश्रा नावाच्या ग्रस्तानी तो इंडियन मुजाहिदीच्या नावाने मेसेज पाठवला होता. त्याला पोलिसांनी अटक केली, त्या मधुकर मिश्राला. पण पुढं काय झालं कुणास ठाऊक, त्याला सोडून देण्यात आलं आणि एका मुसलमानाला अटक करण्यात आली की त्याने आपली गाडी बाहेर लावली आणि बाहेर त्यांनी आतल्या वायफायचा उपयोग करून तो मेसेज पाठवला. फक्त एकाच नाही, अशा 3 केसेसमध्ये असं त्यांनी केलं. आणि ती जी मुस्लिम मुलं आहेत ते पुण्याची आहेत, ते मी पुढच्या भागात आपल्याला थोडक्यात सांगेन. मी दुसरी केस अभ्यासासाठी घेतली, ती म्हणजे इथली पुण्याची जर्मन बेकरी केस. जर्मन बेकरी केस झाल्यानंतर जर्मन बेकरीबद्दल मी थोडं सविस्तर बोलणार आहे, त्यावेळी सांगेन. पण एक संशयाची सुई एकाकडे दाखवत असताना ऐनवेळी दिशा बदलून दुसरा तपास कसा केला जातो हे मी तुम्हाला सांगणार आहे. ज्यावेळी जर्मन बेकरीचा तपास होत होता त्याच्या आधी 1 वर्ष